आज ना आपण कोणतं वाटण-घाटण न करता, कांदा किंवा टोमॅटोचा वापर न करता खमंग टेस्टी अगदी साध्या पद्धतीनं गवारीची शेंग कशी बनवायची ते पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. तर इथं बघा, मी ही अशी शेंग मोडून घेतलेली आहे. तुम्ही चाकूनं कापूनही घेऊ शकता, पण त्या कापलेल्या शेंगेपेक्षा नाही अशी मोडलेली शेंग खूप चविष्ट लागते. आणि मोडताना ना अशा काड्या निघतात, त्याच्या देठं निघतात. आणि काड्या काढल्यामुळे ना शेंग सॉफ्ट शिजली जाते आणि कचकच लागत नाही. त्याच्यामुळे छान शिजल्यामुळे भाजीला चांगली चव पण येते. त्यामुळं होता होईल तितकं ना अशी गवारीची शेंग हातानंच मोडायची आणि त्याचे जे कडेचे धागे असतात ते निघलेही जातात आणि छान शेंग आपली शिजली जाते. तरी 250 ग्राम शेंग आहे. स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी मोडल्यानंतर, कारण त्याच्यावर फवारले वगैरे काही असतं तर ती 2दा-3दा आपण धुवून घेऊयात. आणि धुतल्यावर बघा ही अशी आपली छान स्वच्छ झालेली आहे. तर इथं आपल्याला वाटण काहीच करायचं नाही, फक्त शेंगदाण्याचं कूट करायचं आहे. तर शेंगदाणे अगोदर भाजून ठेवायचे. तुम्हाला पाहिजे तुम्ही शेंगदाण्याचं कूट वापरू शकता, पण गरम गरम शेंगदाणे बारीक करायला घ्यायचे नाहीत आणि ते बारीक पण नीट होत नाहीत आणि त्याच शेंगदाण्याच्या कुटाला चव पण येत नाही. होता होईल शेंगदाणे छान लालसर होईपर्यंत भाजायचे आणि थंड होऊन द्यायचे आहेत. त्याची साल छान निघली जाते. साल ठेवायची, सालीमध्ये छान चव असते. त्यामुळे साल काढायची नाही. शेंगदाण्याचं कूट करताना होता होईल तितकं ठेवायची. आणि आता इथं बघा मी 50 ते 60 ग्रॅम शेंगदाणे, 250 ग्रॅम शेंग घेतलेले आहे, त्याच्यासाठी वापरणार आहे. तर कूट बघा इथं आपल्याला जास्त बारीकही करायचं नाही आणि जास्त मोठंही ठेवायचं नाही. या पद्धतीनं आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये 2दा-3दा फिरवून घ्यायचं आहे. आणि या कुटाची भाजी बघा तुम्ही खूप टेस्टी आणि खमंग होते आणि जास्त पण बारीक करायचं नाही पीठ असं. आता या दुसऱ्या एका कढईमध्ये ना आपण तेल घेऊयात. 2 ते 3 चमचे मी पोहे खायचे तेल घेतलेलं आहे. कोणतीही भाजी जास्त तेल वापरल्यावर चविष्ट होत नाही, कमी तेलातही भाज्या छान होतात. तर इथं जिरी, मोहरी, भरपूर अशी जिरे टाकून फोडणी केलेली आहे मी. आणि इथं लसण फक्त मी कुटून घेतलेलं आहे. याच्यामध्ये अद्रक नाही, काहीच नाही. फक्त लसण ठेचलेलं आहे. पाहिजे तेवढा तुम्ही आवडीचा वापरू शकता लसण. लसणाने छान टेस्ट येते. आणि ते लसण थोडासा लालसर झाला ना, तर त्याच्यामध्ये आपल्याला ही ओलसर शेंग टाकायची आहे भाजायला तेलामध्ये. आता इथं वाफवून घ्यायची नाही किंवा आपल्याला शिजवून घ्यायची नाही. फक्त शेंगेला छान भाजून घ्यायचं आहे. काळपट थोडीशी होईल इतपत शेंग भाजायची आहे. झाकायचं पण नाही. पण धूर निघेपर्यंत आपल्याला ही शेंग भाजून घ्यायची आहे. यानंच आपल्या शेंगाला, गवारीच्या शेंगाला छान चव येणार आहे. होता होईल तितकी शेंग तुम्ही भाजा, फक्त करपू द्यायची. अगोदर मीठ टाकलं ना तर शेंग छान आणखीन परत आपली भाजली जाते. मीठ असल्यामुळे ना मिठातल्या मॉइश्चरनं आणखीन शेंग ती भाजली जाते. आता बघा इथं मी छान धूर निघेपर्यंत शेंग छान असं थोडंसं त्याला काळे डाग पडेपर्यंत भाजून घेतलेले आहे. यानंच आपल्या शेंगाला छान चव येणार आहे. शेंग भाजत असताना ना थोडंसं मीठ टाकलं ना शेंग छान सॉफ्ट होते आणि छान शिजली जाते. थोडंसं आपल्याला झाकून ठेवायचं आहे. एक 2-3 मिनटासाठी आपल्याला ही शेंग झाकून ठेवायची. त्यातल्या मिठाच्या मॉइश्चरनं आणखी छान शेंग शिजली जाते आणि सॉफ्ट होते. बघा, मीठ टाकून छान मी ही खमंग लसणाच्या फोडणीमध्ये भाजून घेतलेली आहे. खमंग असा घरामध्ये सुगंध सुटलेला आहे. जास्त मसाले न वापरताही आपल्या भाज्या छान टेस्टी होऊ शकतात. तर बघा ही छान भाजल्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला फक्त घरचा काळा मसाला, धने जिऱ्याची पूड टाकायची आहे आणि वाटल्यास कमी मीठ तर थोडंसं मीठ टाकायचं. आणि या एवढंच फक्त मसाले टाकायचे, जास्तचे मसाले टाकायचे नाहीत. कारण ही साधी सोपी सरळ आपली घरामध्ये उपलब्ध साहित्यातली भाजी आहे. आणि ही मसाला टाकल्यानंतर फक्त काळा मसाला घरचा टाकलेला आहे. तुम्हाला वाटलं असेल रेडीमेड काही मसाला टाकायचा तर ते टाकू शकता, पण एवढ्या मसाल्यातच तुम्ही एकदा ही भाजी करून बघा, छान टेस्टी लागते. तर सगळीकडे मसाला पसरल्यानंतर भाजीला छान थोडंसं सुगंध आल्यानंतर मग पाणी टाकायचं कोमट आणि नंतर कूट टाकायचं आहे. अगोदर कूट टाकायचं नाही. अगोदर कूट टाकून परत पाणी टाकलं ना तर पांढरटसा कलर येतो, मग ती भाजी दिसायलाही छान दिसत नाही. आणि असं जर अगोदर पाणी टाकून नंतर कूट टाकलं ना आणि भाजी थोडीशी शिजवून घेतली ना तर भाजीला छान कलरही येतो, टेस्टही येते आणि भाजी छान शिजली पण जाते.
तर बघा या कुटामधली फक्त ही आपली गवारीची शेंग तयार होते. थोडंसं झाकायचं 5-1 मिनटं, म्हणजे छान आणखीन छान सॉफ्ट होते आपली शेंग आणि थोडंफार तेल पण सुटलेलं जातं. तर बघा ही छान आपल्याला 5 मिनटं शिजवल्यानंतर अशी आपली शेंग तयार झालेली आहे. ही तुम्ही भाकरीबरोबर, चपातीबरोबर आणि भाताबरोबरही खाऊ शकता. जेवढी शेंग छान शिजेल ना तेवढं टेस्टी बनते ही भाजी. अशा पद्धतीनं तुम्ही एकदा गवारीची शेंग साध्या सोप्या पद्धतीने करून बघा. टोमॅटो, कांद्याचा वापर न करता, खोबऱ्याचा वापर न करता तरी पण आपली भाजी टेस्टी खमंग होते. अशा पद्धतीची आपली गवारीची शेंग तयार झालेली आहे. इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. माझा व्हिडिओ जरा जरी तुम्हाला आवडला ना तर एक कमेंट करायला विसरू नका. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल ना तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करायला विसरू नका. छान छान सोप्या व्हिडिओ रेसिपीज असतात. तर भेटूयात अशा छान छान व्हिडिओ रेसिपीजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.